आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज। आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली। नाथा माळवी यांचे प्रथम पुण्यस्मरण किसरोळ गाव कोल्हापूर येथील किसरोळ गाव येथे चांदू माळवी यांचे प्रथम पुण्यस्मरण असल्याने ग्रामस्थकरांनी त्यांना अभिवादन केले। माळवी यांनी आपल्या समाजकार्यासोबतच आपली माणुसकी म्हणून ओळख पटवून दिली। नात्यांची वस्ती असो किंवा गावातील गावकरी असो, तरीही ते कोणतीही कसरत न करता मदतीला धावून जात असे। त्यांचे समाजकार्य लोकांना आवडल्याने ते कायम आमच्या मनात राहतील असे ग्रामस्थ यांनी आपले मत मांडले। त्यांच्या पत्नी प्रभावती व गंगूबाई आचल डिस्ट्रीब्युटर्स आणि महाराष्ट्र ऑनलाईन सर्व्हिसेस मालक अजय चांदू माळवी, राजेश संजय अमिता व ग्रामस्थ आदी उपस्थित होते। प्रथमतः प्रभावशाली न्यूज टीमचे मी आभार व्यक्त करतो। आमचे वडील कालकथित आयुष्यमान चांदूनाथा माळवी यांचं अल्पशा आजाराने 12/9/2023 रोजी निधन झालं होतं। आज त्यांना वर्ष पूर्ण होते। तर प्रभावशाली न्यूजने इथे येऊन आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केले। चांदूनाथा हे माळवी हे जे यांचं जे कार्य आहे, समाजकार्य आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल? आमचे वडील म्हणजे कधीही कोणालाही गरीब व्यक्ती असो किंवा कोणी असो तर अर्ध्या रात्री ते मदत करायला धावून जायचे आणि त्यांचं एक व्यक्तिमत्व एक उत्कृष्ट होतं की कोणताही प्रसंग असू दे किंवा काही असू दे ते सगळ्यात सर्वात पुढे असायचे। म्हणायला गेलं की ग्रामस्थ म्हणजे ग्रामपंचायतमध्ये त्यांची खूप मोठी वाटा आहे त्यांचा आणि खूप त्यांचं हे आहे कार्य आहे। त्यांना त्या ज्योतिर्लिंग देवस्थान समितीचे ते पहिले मानकरी आहे किसरोळ गावचे। ते जर नसतील तर काहीच चालत नाही। हा म्हणजे आमचा म्हणजे खानदानी परंपरेचा हा एक त्यांना एक देवाने दिलेला हा हे आहे, देणगी आहे आणि भरपूर त्यांनी समाजकार्य सुद्धा केलेले आहे। हो, खूप केले। बरोबर आहे। आपलं नाव सर? मी त्यांचा लहान मुलगा अजय चांदू माळवी आणि ही माझी मिसेस शैलजा अजय माळवी। जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब यांच्या कार्यस्थळीवर आज चांदू माळवी आमचे वडील शांत बसा की रे यांची आज प्रथम त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही इथे आलो। त्यांच्याविषयी सांगण्यासारखे म्हणजे ते खूप प्रेमळ, दयाळू व दुसऱ्याला मदत करणारे होते। ते मी मुंबईला राहत असल्यामुळे दादाचा हमेशा मला फोन यायचा, बाळा तू कशी आहेस, मुलं कशी आहेस। कधी कधी ते मला भेटायला यायचे आणि दुसऱ्यांसाठी सांगायचं म्हणजे ते सर्वांसाठी रात्र दिवस कधीही कोणी म्हणजे अडचणी काळी म्हणजे बोलवलं तरी ते हाकेला धावून जायचे। सर्वांना मदत करणारे, सर्वांना मन मिसळून सर्वांशी प्रेमाने वागणारे, मन मिळावू होते असे आमचे वडील बंधू यांना त्रिवार अभिवादन।